लक्ष 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 नाशिककरांनो, तुमच्या घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी एकच विश्वासाचं ठिकाण वाझट इलेक्ट्रॉनिक्स. फॅन असो, LED लाईट्स, टीव्ही, होम थिएटर, वॉटर हीटर किंवा कार स्पीकर, सर्व काही मिळवा योग्य दरात आणि विश्वासार्ह सेवेसह. पत्ता: रामालय हॉस्पिटलच्या बाजूला, भगवती मिसळच्या मागे, पंचवटी कारंजाजवळ, नाशिक. संपर्क: 96 89 78 68 17. वाझट इलेक्ट्रॉनिक्स, गुणवत्ता आणि विश्वासाचं प्रतीक. रस्त्याच्या दुरावस्थेचा जाब विचारणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यावर मारहाण. सिन्नर तालुक्यातील डुबेरे गावात गौण खनिज उत्खनन आणि अवजड हायवा वाहतुकीमुळे खराब झालेल्या रस्त्याचा प्रश्न उपस्थित करणारे माजी सरपंच तथा सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर ढोली यांच्यावर कथितरित्या बेदम मारहाण झाल्याची घटना घडल्याने तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. गावातील प्रश्न मांडणाऱ्या व्यक्तीवरच हल्ला होत असेल तर सामान्य नागरिकांनी न्याय कोणाकडे मागायचा, असा संतप्त सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जातो आहे. माहितीनुसार 3 ऑगस्ट रोजी सकाळी 11:30च्या सुमारास गावातील काही नागरिकांनी ज्ञानेश्वर ढोली यांना फोन करून संबंधित परिसरातील रस्ता अवजड हायवा आणि ट्रकच्या सततच्या वाहतुकीमुळे पूर्णपणे खराब झाल्याचे सांगितले. नागरिकांच्या विनंतीवरून ढोली घटनास्थळी गेले. तेथे सुरू असलेल्या कथित गौण खनिज उत्खननाचे त्यांनी मोबाईलवर चित्रीकरण केले आणि परिसराची वस्तुस्थिती दर्शवणारा व्हिडिओ गावाच्या व्हॉट्सॲप समूहावर शेअर केला. आणि याच व्हिडिओचा राग मनात धरून काही संबंधितांनी त्यांच्यावर कथितरित्या बेदम मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. आणि या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तातडीनं नाशिक येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच सिन्नर पोलीस रुग्णालयात दाखल झाले आहेत. पोलिसांनी जखमींचा जबाब नोंदवून पंचनामा केलेला आहे. पुढील तपास सुरू आहे. दरम्यान या प्रकरणात न्याय मिळावा म्हणून ग्रामीण पोलीस अधीक्षकांकडे दाद मागणार असल्याचं ज्ञानेश्वर ढोली यांनी म्हटलेलं आहे. या घटनेमुळे डुबेरे परिसरात तीव्र संतापाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. संबंधित ठिकाणी सुरू असलेल्या कथित गौण खनिज उत्खननाची तातडीनं चौकशी करून ते कायदेशीर आहे की बेकायदेशीर, आवश्यक शासकीय परवानग्या, रॉयल्टी इतर नियमांचे पालन करण्यात आलेलं आहे का याची सखोल पडताळणी करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तसेच हल्ल्यात सहभागी असणाऱ्या सर्व संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करून त्यांच्या विरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करावेत, अन्यथा ग्रामस्थांना लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडावं लागेल, असा इशारा काही ग्रामस्थांनी दिलाय. गावातील प्रश्न मांडणाऱ्या आणि जनहितासाठी आवाज उठवणाऱ्या व्यक्तींवर हल्ले होत असतील तर ही अत्यंत गंभीर बाब असून प्रशासनाने या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरते आहे. नमस्कार, मी ज्ञानेश्वर ढोली, माजी सरपंच डुबेरे. गावातील काही लोकांचा फोन आला होता का रस्ता खूप खराब झालेला आहे. 4 रस्ता एक देवी रस्ता, तर तिथून हायवा चालत आहे खडीक्रेशरच्या. तर मला बोलले त्यांच्याकडून रस्ता करून घ्यायचा, तुम्ही लवकर या. त्यांचा 9:30चा टाईम होता, पण मला जरा थोड्या गाडी पंक्चर झाल्यामुळे मला 11:30 वाजले येता. तर 11:30ला मी गेल्यानंतर जागेवर गेलो तर ते लोक निघून गेले होते. ते लोक बोलले तुम्ही फक्त भाऊ त्यांना भेटून या, त्यांच्याशी बोलून या. त्याकरता मी तिथे जागेवर गेलो आणि गाडी ज्यांनी मला मारलं मी त्याच्या इथे गाडी लावली. मला माहीत नाही त्याची जागा आहे खडीक्रेशरवाल्याची. तर मी तिथे लावलं, तिथून व्हिडिओ शूटिंग काढली एक समाजसेवक असल्यामुळे आणि गावाला तो ग्रुप पाठवलं का हे काय चालू आहे अलिगली धंदा, आमचा रस्ता खराब करताय आणि आम्हाला का टाकत नाही, की याच्यापुढे भुजंग कोण आहे. तो समोरचा जो अण्णा संतू वारुंशे, नितीन शंकर वारुंशे, सागर शंकर वारुंशे, हे तिघं बी आले. यांनी मला विचारपूस न करता ग्रुप का टाकलं तू आणि भुजंग कोणाला बोलला तू, जास्त माजला तू, असं म्हणून त्यांनी मला मारहाण केली. लोखंडी पट्टा होता त्यांनी मारहाण केली. त्याच्या पुतण्यानी हातात लाकूड होतं, त्या लाकडांनी मला मारहाण केली. एवढं मारलं का तू खूपच मारलं, कायमच आमच्या विरोधात येतं, तू कायमच आमच्या खडीकेशरला त्रास देतो, तू कायमच लोकांना सांगतो इथं मरून टाक तिथं मरून टाक, तुला एकदा संपूर्ण टाकतो. त्यांनी मारलं आणि शेवटच्या क्षणाला मी थोडं पळत थोडं पुढे आलो. ते म्हणले काढ रे गाडीतून हत्यार आणि याचा कार्यक्रमच लावा, आण रे ते गाडीतून हत्यार. मी थोडं पुढं पळालो. नशीब माझं मी थोडं पुढं गेल्यामुळे मला एका व्यक्तीने वाचवलं, त्याच्या गाडीवर बसून मला पुढे नेलं. पण याच्यात मी एवढं सांगू इच्छितो की माझ्यासारखा समाजसेवक जर असे कामं करत असेल, आम्ही जर समाजाच्या भरवशावर असं करत असेल, हे भूमाफियावाले खडीक्रेशरवाले असे मारहाण करत असेल, तर आम्ही कोणाच्या भरवशावर लढायचं.
जो कायदा आहे कायद्यावाल्यांनी अजून काहीच केलेलं दिसत नाही. ते दबावाखाली आहेत असं मला वाटतं. आज मला 4 दिवस झालेले इथं ॲडमिट होऊन, मग मला अजून काहीच न्याय भेटत नाही असं मला वाटतं माझ्या जीवाला. तर मला न्याय भेटावा एवढंच माझी कळकळीची विनंती. ह्या पुढील भूमिका अशी राहील, नाही मला न्याय भेटला तर मी अन्नत्याग करेल किंवा मी आंदोलन करेल. कारण मी समाजसेवक आहे, माझा तो न्याय आहे, मला कायद्याने जायचं आहे. मी जास्त म्हणजे हे ज्या गुंडांनी मारलं त्या गुंडांसारखा मी गुंड नव्हे. मी कायद्याने जाणार आणि कायद्याने न्याय मागणार मी सर्व. तसेच मी पोलीस ग्रामीण यशविनला सुद्धा मी निवेदन देणार आहे, म्हणजे मला लवकरच न्याय भेटेल. नाशिककरांनो, तुमच्या कारचं रूप बदलायचंय तर एकच ठिकाण लक्षात ठेवा, भंडारी कार डेकोर्स. कार सीट कव्हर पासून ते अँड्रॉइड सिस्टीम पर्यंत, हेडलाइट्स, मॅटिंग, सिरॅमिक कोटिंग, सन कंट्रोल फिल्म्स, ऑडिओ व्हिडिओ सिस्टीम, उफर्स, अलॉय व्हील्स, सगळं काही एकाच छताखाली. बेस्ट टॉप अपग्रेडेशनसाठी फक्त भंडारी कार डेकोर्स. ठिकाण वज्र कॅपिटल, शिंगाडा तलाव, नाशिक. संपर्क 98 22 47 56 78. भंडारी कार डेकोर्स, विश्वासाचं नाव, दर्जेदार कार ॲक्सेसरीजचं ठिकाण. अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच भेट द्या लक्ष न्यूज या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला.